विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू. सकाळी 9 वाजेपर्यंत 8.10% इतकं मतदान. तर दिल्लीमध्ये आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत. दरम्यान 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार. नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीत आजपासून मतदान. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आमने सामने. दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी बजावला मतदानाचा हक्क. तर मतदान केंद्रावर जाऊन मुर्मूंचं मतदान. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये दाखल. मोदी थोड्याच वेळात कुंभमेळ्यात शाही स्नान करणार. मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुद्धा उपस्थिती. 2000 लोक प्रयागराजमधून बेपत्ता. सरकार घटनेचं सीसीटीव्ही का समोर येऊ देत नाही? प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून संजय राऊतांचा सवाल. आष्टी उपसा सिंचन योजनेचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार. अजितदादांना या कार्यक्रमाचं निमंत्रण. मात्र डोळ्याच्या ऑपरेशनमुळे मंत्री धनंजय मुंडे गैरहजर राहणार. बीडमध्ये पीक विमा घोटाळ्यात मोठी कारवाई. तर बोगस विमा प्रकरणामध्ये 96 सीएससीचे आयडी ब्लॉक. बीड जिल्ह्यातल्या 35 सीएससी केंद्रांचा यामध्ये समावेश. एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या या भेटीनंतर खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलो होतो. फडणवीसांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया.